नमस्कार, खाऊप्रेमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवलेली आहे आईंनी गिलक्याची भाजी. खरं तर गिलक्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. कोरडी झालं, पातळ झालं, दाण्याचं कूट लावून झालं, भरलेल्या गिलक्यांची. तर आज आम्ही केलेली आहे भरलेल्या गिलक्यांची पातळ भाजी. बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट सुद्धा बनते. तर चला बघूयात. तर असे मस्तपैकी बाजारामध्ये कोवळे-कोवळे छान गिलके मिळाले होते. मग आणले आम्ही. तर 3 गिलके मस्त धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहेत आणि चिरायचे कसे तर एका गिलक्याच्या साधारण 3 ते 4 फोडी करायच्या मीडियम साईजच्या आणि त्याला फक्त मधून असा काप द्यायचा. पूर्ण शेवटपर्यंत द्यायचा नाही, नाहीतर मग गिलक्याच्या 2 फोडी होतील. तर असे करायचे आहे आणि ह्यामध्ये भरायचा मसाला तयार करून घेणार आहोत आपण. तर तो कसा बनवला हे पुढे आहे व्हिडिओमध्ये, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे घेतलेली आहे कोथिंबीर, 2 चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं यामध्ये ठेचून टाकलेलं आहे. हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे कारण याचा बनवायचा आहे स्टफिंगसाठी मसाला. तर हे एकत्र केलं त्यामध्ये टाकायचे आहे 1 छोटा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. भाजी कितपत तुम्हाला तिखट हवी त्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे. धना जिरा पूड असेल तर ती धना जिरा पूड 1 चमचा टाकायची आहे. आमच्याकडे इथे नव्हती म्हणून मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. धना जिरा पूड टाकली तरी सुद्धा 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि हे सगळं मस्तपैकी एकजीव करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्याकडे कधी भाजी नसेल, तर तुम्ही नुसतं हे असा मसाला बनवला आणि मस्तपैकी तेल टाकून गरमागरम पोळीसोबत जरी खाल्ला ना, तरी पण एकदम मस्त लागतं. हवं तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा मिक्स करायचा. मग काय भाजी नसेल तरी सुद्धा मस्तपैकी 2-3 पोळ्या आरामात त्यासोबत खाऊ शकतो. तर इथे सगळ्या गिलक्यांमध्ये आईंनी भरून घेतलेला आहे मसाला. जेवढा भरला जाईल तेवढा आणि जर उरलेला असेल तर तो वरून मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आपण. तर थोडासा मसाला उरलेला आहे तो मी अ, परतवताना भाजीमध्ये मिक्स करेल. तर कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि ही भाजी हवं तर तुम्ही फक्त कढईत करू शकतात. मस्तपैकी वाफेवर शिजवायची, वरून थोडंसं पाणी घालायचं. ती पण एकदम छान लागते आणि कोरडी सुद्धा ही भाजी खूप मस्त लागते. फक्त मसाला, मसाला आणि गिलकं. तर तेलामध्ये हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे जे काही भरून ठेवलेले आहेत गिलक्याच्या फोडी त्या आणि जो उरलेला मसाला होता तो सगळं एक परतवून घ्यायचा आहे तेलावर 1 ते 2 मिनिट आणि त्यानंतर भाजीला तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे, कितपत रस्सा हवा आणि जर रस्सा नसेल करायचा तर अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं. कुकरला वाफ भरेल आणि एक शिट्टी होईल एवढंच. तर इथे आम्ही पाणी घातलेलं आहे रश्श्यासाठी आणि कुकरला एक शिट्टी करायची आणि दुसरी शिट्टी व्हायला लागली की गॅस बंद करून द्यायचा आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरमध्ये झटपट होते भाजी आणि जर कढईत केली तर थोडासा वेळ लागतो, पण ती चव सुद्धा एकदम मस्त लागते. तर इथे छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. गिलके व्यवस्थित शिजलेले आहेत आणि अशी मस्तपैकी चमचमीत भाजी, गरमागरम पोळी आणि भात यासोबत एन्जॉय करायची. आणि जर तुम्हाला खाऊप्रेमी या YouTube चॅनलचे व्हिडिओज जर आवडत असतील, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कॉमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.